सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आणि कोल्हापूरमधील या सगळ्या ताया आज इथे आलेल्या आहेत धमाल मजा मस्ती करायला, सोहळा सख्यांचा हा कार्यक्रम साजरा करायला. आणि सगळ्या अगदी छान नटून थटून आलेल्या आहेत, ठरवून आलेल्या आहेत नेहमीप्रमाणे. आणि खरंच मनापासून सांगतो, या सगळ्या ताया जेव्हा अगदी ठरवून येतात ना, हा त्यांच्या चेहऱ्यावरती जो काय आनंद आहे, जो काय उत्साह आहे, जे काय चैतन्य आहे, ते बघून मला खूप एनर्जी येते. हा, आणि त्याच्यात मी धमाल करतो, मी एन्जॉय करतो. त्याच्यामुळे या सगळ्या ताया माहेर वाशिणी आलेल्या आहेत. आणि आपण नेहमीप्रमाणे आपल्या खेळाला सुरुवात करणार आहोत. आपल्या पहिल्या खेळाचं नाव आहे जिभेला काही हाड. आणि नेहमीप्रमाणे आज सुद्धा या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत. वाक्य काय ते माहिती नाहीये, बरं वाक्य असं आहे, लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. हे वाक्य पटापटा पटापटा बोलून दाखवायचं, ठीक आहे? हा, चला कुठून सुरुवात करायची आहे? तिथून सुरुवात करायची. ठीक आहे, चालतंय चालतंय म्हणतात. त्या बात एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. हा, पहिली सुरुवात तुम्ही करणार, या बात एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ देत. व्हेरी गुड. या ताई, मग तुम्ही या पहिल्यांदा इकडे या. 1 2 3. हा, लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. 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 लाडू चिकटला बाळूला, लाडू चिकटला बाळूला. तुम्ही चुकवलं. मी नाही चुकलेले, मी नाही चुकलेले. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. क्या बात आहे, व्हेरी गुड. हेच वाक्य तुम्ही आता नाचत नाचत बोलायचं. हा, व्हेरी गुड, मस्त. 1 2 3. हा, लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडूला लाडू चिकट लाडूला लाडूला काय? लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. 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 चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. बाळू चिकटला टाळू अख्खा चक्का बाळू चिकटले टाळूला. हा, लाडू चिकटला हा, हा. काय म्हणता तुम्ही? हा, लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. हा, लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. बाळू चिकटला टाळूला हा. काय तो एकदा चिकटलं ना बाळू टाळूला, तो एकदा काढा घेतो. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. बाळू चिकटला टाळूला. हा, चला एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. हे वाक्य तुम्ही हा गात गात बोलायचं. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला दोन्ही चार पाडे म्हटल्यासारखं वाटते ते. हा, रेडी. 1 2 3. लाडू चिकटला टाळूला. मी म्हणतो का कसा? मी म्हणतो गप्प बसा. हा, बरं ठीक आहे, गप्प बसा तर गप्प बसतो, मला काय. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. चला लवकर जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. चला जोरदार टाळ्या. ताई, आता हे वाक्य आहे ना, हे वाक्य तुम्ही लाजत लाजत बोलायचं. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू काय इथे खाली काय, खाली काय इथे पडलंय का? लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. 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 तुम्ही मंगळागौरमध्ये आपण ते खेळतो ना, म्हणजे माझी तुम्ही म्हणजे तुम्हाला हे असं करता, हे ना, हे की नाही? हा, तर ते म्हणायचं. हा, लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. बाळूला. हा, लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. काय 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 केलं तुम्ही? लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला.
लाडू हा, हे बघा मी बोलतो माझ्यावर बोला लाडू बोला लाडू हा लाडू चिकटला चला एकदम जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि जोरदार टाळ्या ताई खूप छान तुम्ही पटापटा पटापटा म्हटलेले जोरदार टाळ्या खूप जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आज तिच्या लग्नाला 5 वर्ष झाली आणि सासूने तिला ओवाळलं. आज तिच्या लग्नाला 5 वर्ष झाली आणि सासूने तिला ओवाळलं. सासूची माया बघून आज मन तिचं प्रेमाळलं. आनंद होता आजूबाजूला पण मन काही रमत नाही. आनंद होता आजूबाजूला मन काही रमत नाही. सगळं सुख देऊन सुद्धा सासर माहेर होणं काही जमत नाही. सासर माहेर होणं काही जमत नाही. माझ्या लग्नाला 25 इयर्स झाले. हो 25 years. Okay. हो इंग्लिश 25 years झालेले. इंग्लिश मिडियमचे आहेत तुम्ही? नो नो कोल्हापूर इज हाय फाय. हो कोल्हापूर इज हाय फाय. टू इंग्लिश वर्ड्स. पण मी सांगू तुमचं लव्ह मॅरेज नाही. टू इन वन. 2 in 1 म्हणजे कसं 2 in 1 आम्हाला नाही कळलं म्हणजे काय. काय झालं मी ऍक्च्युली विदर्भ अमरावती मधली. अच्छा ओके हा. आणि हे इकडचे कोल्हापूर मधले. पण काय झालं मी जे 8वी ते 12वी पर्यंत NCC कॅम्पला 6 जिल्हे आणि तालुक्यामधली मी कॅप्टन होते. हो ओके? क्या बात आहे. मग यामध्ये हे NCC ऑफिसला होते. अच्छा योगायोग 8वीला माझा कॅम्प जायचा आणि हे माझ्या कॅम्पवर यायचे. म्हणजे ड्युटी होती त्यांची ऍक्च्युली. ड्युटी सोडून ते तुमच्या कॅम्प मध्ये यायचे. ऍक्च्युली माझ्या याच्यावर होते टनमध्ये. ओके. सलग 4 वर्षे हे आमच्या सोबत नेहमी कॅम्पला यायचे. अचानक सो दिसायची कंटिन्यू मी 4 वर्ष. मग का मनामध्ये फुल व्हायचं नाही असं त्यांना वाटलं. काय मग चेहऱ्यावरती हळूहळू- आनंद आहे बघा. त्या काय चेहऱ्यावरती तेव्हाच्या आठवणी बघा कसं कधी खुललाय चेहरा. म्हणूनच तुम्हाला म्हटलं वेगळी काही माझी स्टोरी आहे. ज्यावेळी ते मला बघायला आले मम्मी पप्पा म्हणे अगं पाहुणे आले बघायला ये ना आतमध्ये. जाऊ दे बाई असेल कोणी तरी बघूया. या पद्धतीचं आमचं झालं. मग चहा पोहे वगैरे झाले गेले. जी वहिनी होती बाजूची मग त्या वहिनीसोबत त्यांनी नमस्कार चमत्कार घेतला आणि नावं वगैरे सांगितलं आणि गेले. त्यानंतर मग त्यांनी मला एक रिक्वेस्ट केली प्लीज तू मला तेजस्वर भेटायला ये तुझ्याच घरी. परत ते मला बघायला आले डायरेक्ट तेजस्वर आले. त्यांनी मला वर नेलं आणि त्यांनी ही पूर्ण NCCची कहाणी सांगितली. ॲक्च्युली मी माझ्या 19व्या वर्षीच मी डिसिजन घेतला होता. 24व्या वर्षी मी लग्न करणार आहे. ज्यावेळेस मी लग्नाचा विचार करेल त्यावेळी मी तुला बघायला येईल. तुझं लग्न झालं असेल तर मी विचार बंद करीन नसेल तर नक्कीच मी तुला मिळवण्याचा प्रयत्न करीन. हे त्यांनी मला असं झालं. मग माझं पाणी झालं. मग मी पण फुलवायला लागली. मग त्यांचं तर डबल फुललं पण माझं सिंगल फुलत गेलं. क्या बात आहे. वा वा वा. आणि असं आमचं झालं. मग मला फक्त आता एवढं सगळं म्हणायचं की 25 years तुमच्या लग्नाला झालं Yes, yes, 25 वर्ष. yes. हा अजून माहेरी जाणं होतंय होते की, अमरावतीला जाणं हो, होतंय? हो. लग्नाच्या आदल्या दिवशी आता जेव्हा सांगते तुमचं ना. ठरलं Yes. आदल्या दिवशी काय बोललं झालं होतं? ॲक्च्युली कसं झालं आई कायम म्हणायची की इतक्याला माझ्या मुलीला देऊ नका. अगं मी गेली तर तू माझ्या याला येशील का हात टाकायला तू मला भेटशील का. आणि योगायोग मागच्या वर्षी तसंच झालं. आणि मम्मी म्हणजे जायची पण मी पण त्यापर्यंत पोचले हे महत्त्वाचं. ती जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि मी डोळ्यासमोर दिसली अक्षरशः तिनं ऑक्सिजन काढून मला म्हटलं बाळ आली असं झालं. आणि घरी मला सर्व चिमणी म्हणतात त्याच्यानं इतक्या ह्याच्यातून तिनं म्हटलं चिमणी बरी आहे ना. मी खरं सांगतो एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजे. थँक्यू. म्हणजे आयुष्य कसं जगावं आणि आनंद छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कसा उपभोगायचा या ताईंकडनं शिकलं पाहिजे. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो मित्रांनो की ह्याच सगळ्या गोष्टी आता मला ह्या सगळ्या ताईंकडनं शिकायला मिळतं की आनंद कसा उपभोगता आला पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी. ताई खूप सुंदर. माहेर म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं? आई आई येते. येते. काय आईची आठवण सांगा. आईने भरपूर कष्टातून शिकवलं आम्हाला. भरपूर म्हणजे शिवणकामातून शेतीची कामे करून म्हणजे भरपूर कष्टातून शिकवल्यानंतर मग मी मदत केली आईला. मी सर्व्हिस करून हिचं बहिणीचं लग्न लावून दिलं. भावाचं शिक्षण करून दिलं.
पण मला आईला एकच सांगायचं आहे की आता तू टेन्शन घेऊ नकोस, आता सगळं आमचं चांगलं आहे, आता आम्ही खंबीर आहोत. ती प्रत्येक गोष्टी अशी थोड्या थोड्या गोष्टीचं टेन्शन घेते आणि BP वाढवून घेते, ते आता तू करू नकोस, आम्ही आता खंबीर आहे सर. आणि मला खरं सांगू का, जेव्हा ह्या ताई आपल्या ज्या सगळ्या आठवणींमध्ये जातात ना, की लग्नाचा दिवस जेव्हा आठवतो तेव्हा ज्या मजेशीर किस्से सांगत असतात, हसत असतात, आणि हाच उत्साह घेऊन आता आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आणि सुरू करूया आपला हा धमाकेदार खेळ, ज्या खेळाची सगळेजण वाट बघत असतात, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. नियम सांगतो तुम्हाला, संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी नाचायचंय. जी ताई नाचणार नाही ती बाद. जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला लगेच तिथल्या तिथे बक्षीस, आणि जी ताई विजेती होईल अर्थातच तिला बक्षीस आहे. ठीक आहे हा. आणि पहिली गोष्ट म्हणजे नळावरची भांडणं नकोय. जी ताई चुकली असेल तिने मोठ्या मनाने माफ कर, तिने मोठ्या मनाने मान्य करायचं की बाबा मी चुकले. चला रेडी, चलो. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. हा लवकर लवकर लवकर. व्हेरी गुड व्हेरी गुड. हा 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 व्हेरी गुड. हा हा बरोबर बरोबर. हा लवकर माईक द्या. बरं तुम्ही कशा आलात, कुठून आलात? इथून आलो. कुठून आलात? मधून आलो. इथनं मधून आलात. तुम्हाला काय वाटलं आमचं लक्ष नाहीये? आमचं लक्ष आहे बरोबर इथे. चला, ज्या ताई बाद झालेल्या आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. त्या मॉजिक द्या. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. मस्त, क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं, आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं, आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं, आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं. कधी उतरायची बाई हळद तुझी लगीन होऊन सरलं बरसर, थोडी काढून सवड मला बाहेर फडकाड तिकीट सिंगापूरचं. आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं, आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं, आमच्या फांदीवर. लवकर 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 लवकर. अरे 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 लवकर लवकर. मी सांगितल्याप्रमाणे जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला सुद्धा आपण बक्षीस देणार आहोत. आणि आज दोन ताई आहेत की ज्या अत्यंत बिंदास, न लाजता न घाबरता लाजत होत्या बिंदासपणे, त्यांना आपण देणार आहोत बक्षीस. ताई खूप खूप अभिनंदन तुमचं.
व्हेरी गुड. आणि ताई तुमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. क्या बात आहे. आणि ह्याच आनंदात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. एक गोष्ट आपण नक्कीच चुकबुल द्यावी घ्यावी या भागातून आपण ते दूर करण्याचा प्रयत्न करत असतो आणि ती गोष्ट म्हणजे अबोला. आणि हा अबोला अत्यंत वाईट असतो कारण त्यांनी नाती दुरावतात. आणि आज सुद्धा आपल्या सगळ्या ताईंमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव कल्पना राजेंद्र इंगोले. कल्पना ताई कोणाबरोबर अबोला आहे आणि किती वर्ष? माझ्या बहिणीबरोबर अबोला आहे. बहिणी बरोबर? होय. सख्खी बहीण? सख्खी बहीण. किती वर्ष हा अबोला? 10 वर्ष झालं. 10 वर्ष. काय असं कारण झालं की आता तुम्ही सांगू शकणार असाल तर? आई वडील हे आपले महत्त्व जास्त त्यांना दिलं पाहिजे कारण मातृत्वाने आपल्याला जन्म दिलेला असते आणि त्या मातृत्वाने आपल्यासाठी किती कष्ट केलेले असतात. लहानाचं मोठं करून आपल्याला खेळवायचं, चालवायचं सगळं त्यांनी शिकवलेलं असते. तर माझ्या बहिणीशी का बोलाय तर त्यांनी ज्या वेळेला त्यांचं म्हातारपण होतं त्यावेळेला त्यांचा हातापासून ती म्हणजे ती त्यांच्यापासून बाजूला जाण्याचा तिने प्रयत्न केला. ह्यासाठी माझं तिचा दोघींच्या मध्ये आमच्या अबोला आहे. 7 वर्ष अंथरुणात होती आई माझी. 3 वर्ष माझी आई बेडवर होती आणि त्यावेळेला माझ्या आईला डायपरची आवश्यकता होती. माझ्या मिस्टरांना एन्जिओप्लास्टीचा त्रास होता, त्यांना छातीचा त्रास होता आणि ते गाडी चालवत होते. पण मी कुठल्या नातेवाईकांकडे किंवा कुणाकडेही डायपरची आईसाठी मागणी केली नाही. माझ्या आईला माझ्याजवळ ठेवलं वडील वारल्यावर. मिस्टरांना म्हणायचं गाडी चालवा, नाही माझ्या छाती दुखतंय. तर मी म्हटलं नाही माझी जगात सगळं काही मिळेल पण आई वडील मिळणार नाहीत. म्हणून मी माझ्या मिस्टरांना तशीच गाडी चालवायची आणि रोजचे 4 डायपर्स घरात आणायचे. असं 3 वर्ष आईला डायपर्स घालत होते. आणि त्यावेळेलाच माझ्या आईनं माझ्याकडे इतकी माफी मागितली की बाळ मी तुझा गुन्हेगार आहे आणि माझी पुढच्या जन्मी पण तुझ्यासारखी पोरगी माझ्या पोटी मुलगा म्हणून जन्माला येऊ दे म्हटली. आई माझी नमस्कार केला आणि आईनं आपल्यासाठी मरण मागितलं. का तर तू सेवेत अंतर नाही तुझं पडत पण मला तुझं दुःख बघवत नाही असं माझी आई म्हटली. पण माझ्या बहिणीने अजिबात लक्ष दिलं नाही. दोघी बहिणी होत्या पण त्यांनी लक्ष दिलं नाही. पण एक धाकटी बहीण होती, तिला मी समजावून सांगितलं बाळ आई ही श्रेष्ठ आहे आणि आईशिवाय दुसरं काहीही जगात आई वडिलांशिवाय श्रेष्ठ नाही आहे. म्हणताना तिनं शेवटच्या क्षणापर्यंत आईला काही नाही काहीतरी खायला आणून घातलं. पण मोठ्या बहिणीनं इतकी श्रीमंत होती, ज्या वेळेला आईनं मरण पावताना सांगितलं बाळ असू दे तिला माफ कर आणि तिला तू श्रीमंत मनानं माफ कर तुझ्या बहिणीला. पण मला ते धाडच झालं नाही. तर आज मी माझ्या ताईला सांगतो की ताई मी तुला माफ केले. जगात आई वडिलांची कोण श्रेष्ठ नाही. ताई ताई झालं गेलं विसरून जा. आपण चांगल्या मनानं राहूया, एकमेकाशी घरात एकमेकाकडे जाऊया आणि चांगल्या मनानं राहूया. ताई सण मराठीतून मी या कार्यक्रमात आले आणि मला हे मन माझं मोकळं करावंसं वाटलं. मी माझ्या भावाकडेही माझं मन मोकळं केलं आणि तुमच्यासारखा भाऊ मला इथं मिळाला. ठीक आहे ताई की तुम्ही हे तुमच्या मनातली गोष्ट बोलून दाखवली. तुम्ही ताईला सांगितलं पण आहे. पण आज तुमच्या वतीने तुम्ही माहेरी आलेले आहात आणि या भावाकडे तुम्ही ही गोष्ट तुमच्या मनातली बोलून दाखवलेली आहे. तर हा भाऊ तुमच्या वतीने सुद्धा तुमच्या ताईला सांगेल की ताई सगळं ताईने तुम्हाला सांगितलेलं आहेच तरीसुद्धा काही मनातल्या गोष्टी तिने बोलून दाखवल्या अगदी मनापासून. का तर हे जे काही सगळे गैरसमज असतील ते दूर व्हावेत आणि पुन्हा एकदा तुमच्या बहिणीचं नातं पहिल्यासारखं छान घट्ट व्हावं. आज ताई तुम्हाला बोललेली आहे, तुम्ही सुद्धा एक पाऊल पुढे या. ताईंना फोन करा, जे काही गैरसमज असतील ते दूर करा. पण हे नातं पुन्हा एकदा पहिल्यासारखं अगदी जवळ येऊ द्या. हा अबोला दूर करा. आणि असं जर का झालं तर ह्या भावाला खरंच खूप आनंद होईल. ताई तुम्ही मनातलं बोलून दाखवलात पण तुम्हाला असंच मी जाऊ देणार नाहीये. तर तुमची ती ओटी भरली जाणार आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे आणि ताईंची ओटी भरायची. या संसारात रमले मी तरी माहेर आठवत
खरं तर असं वाटतं नाही की हा सोहळा संपूच नये, अजून चालू राहावा आणि मला अजून काही वेळ या सगळ्या तायांबरोबर मला घालवायचा होता. पण आपल्याला आजच्या ह्या भागापुरता थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिकासुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. त्या भेटूया पुढच्या भागात. अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.